मंडळी, आता आपण वरणाचे प्रकार बघत आहोत. त्यात आजचा जो प्रकार दाखवते ना, तो करायला एकदम सोपा आहे आणि तेवढाच चविष्ट आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता इथं आपण डाळ भिजवत ठेवली आहे. साधारण एक अर्धा तास डाळ मी भिजवली आहे. कुठलंही वरण करताना तूर डाळ थोडी भिजवावी आणि मग कुकरला लावावी, म्हणजे छान एकसंध असं वरण होतं. आता डाळ शिजवतानाच आपल्याला यात काही साहित्य घालायचे. त्यात मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. तसंच एक हिरवी मिरची 2 तुकडे करून घेतलेत. आता ही तिखट आहे त्यामुळे मी 1 मिरची घेतली. तुम्हाला हवी असेल तर त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसंच बारीक चिरून सुद्धा घालू शकता. आता तसंच ह्याच्यामध्ये मी लसणाच्या एक 5-6 पाकळ्या घातल्यात आणि चिरलेला टोमॅटो घालत आहे. साधारण एक अर्धा टोमॅटो ह्यात मी घातलेला आहे. आपल्याला डाळ शिजवतानाच हे जिन्नस घालून डाळ शिजवायची आहे, म्हणजे मिरची, जिरे, लसूण, टोमॅटोची चव छान डाळीमध्ये लागते. त्याचबरोबर थोडंसं हळद आणि थोडीशी हिंग सुद्धा मी ह्यामध्ये टाकत आहे. आता आपण कुकरला शिट्ट्या करून डाळ शिजवून घेऊया. हे बघा, आपली डाळ शिजलेली आहे. डाळ शिजल्यावरच ना त्याला इतका छान सुगंध येतो जिरे, मिरची, लसूणचा. आता आपण हे सर्व छान घोटून घेऊया, एकजीव करून घेऊया. या शिजलेल्या डाळीचा मस्त असा सुगंध येतोय बरं का. मस्त अशी व्यवस्थित ही डाळ घोटून झालेली आहे. आता ही फक्त फोडणीला टाकायची की आपलं हे वरण तयार होईल. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर थोडं कढीपत्त्याची पानं. आता डाळ शिजताना आपण हळद हिंग घातले तरी सुद्धा थोडं फोडणीत मी हळद आणि हिंग घालत आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही शिजवलेली डाळ त्यातमध्ये घालूया. बघा, डाळ भिजवल्यामुळे छान एकसंध अशी ती शिजलेली आहे. आता ह्या डाळीमध्ये आपण पाणी घालूया. आपल्याला वरण कितपत पातळ हवंय, कितपत घट्ट हवंय त्या हिशोबाने पाणी घालूया. आता ज्या भांड्यात मी डाळ शिजवलेली त्यातच पाणी घेऊन ते भांडं मी निपटून घेतलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे वरण एक 5 मिनिटं छान उकळून घ्यायचं की आपलं वरण खायला तयार आहे. गरम गरम वाफाळत्या भाताबरोबर हे वरण किंवा पोळी बरोबर, भाकरी बरोबर सुद्धा छानच लागतं. बघा, इथं आपलं छान वरण उकळलेलं आहे. आता मी थोडंसं ह्याच्यात रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचं तिखट घालत आहे. तुम्हाला नको असेल तर असंच हे पिवळं वरण सुद्धा तुम्ही खाऊ शकता. एक अर्धा चमचा बेडगी मिरचीचं तिखट मी इथं घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं हे वरण छान उकळून घेतलेलं आहे. तसंच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण ह्यात घालत आहे. तर 2 मिनिटं हे वरण उकळलं की खायला तयार आहे. की नाही, किती सोपं करायला. डाळ शिजवतानाच त्यात जिरे, लसूण, मिरची, टोमॅटो, हळद, हिंग घालून मस्त शिजवून घ्यायचं आणि शिजल्यानंतर फक्त फोडणी द्यायची की हे वरण खायला तयार आहे. मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला वरणाचे प्रकार बघायचे असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी दाखवत असतो. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.